नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात एक आनंदाची बातमी. तर आता खरीप पीक विमा पाठोपाठच आता रब्बी पीक विमासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला जमा होणार आहेत. तर या फक्त नवीन जिल्ह्यातच जे काही शेतकऱ्यांचे पात्र ठरलेले आहेत. तर तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर खरीप पीक विमा जे काही वाटप जे सुरू झालेले आहेत, तर भरपूर जण SMS-सुद्धा आलेले आहेत. तर लाईव्ह प्रूफ तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे. सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना अधिक पीक विमा मिळालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खरीप पीक विमा पाठोपाठच आता रब्बी पीक विमासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. भरपूर जिल्ह्यांमध्ये जे काही रब्बी पीक विमा आहे ते जमा झालेले आहेत. तर इथं आपण डॅशबोर्ड जे चेक करून घेऊया. तर कोणत्या जिल्ह्यात जे काही पीक विमा आता वाटप जे सुरू झालेलं आहे व मिळालेलं आहे. तर इथं 2023चा जो काही रब्बी पीक विमा आहे, तर खरीपच्या जागी आता आपण इथं रब्बी सिलेक्ट करणार आहे. रब्बी सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या सर्वात पहिले. त्यानंतर इथं जे काही आता टोटल क्लेम पेड, तर इथं तुम्ही बघू शकता जे काही आता या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जे काही क्लेम किती झालेले आहे, पेड किती झालेले आहे 905. तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना जे काही फार्मर बेनिफिट्स आतापर्यंत टोटल मिळालेले आहे, तर 10,474. तर हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, तर 2 नंबरचा जो काही जिल्हा आहे अकोला. त्यानंतर अहमदनगरमध्ये एकही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर त्याच्या खाली जे आहे, तर यामध्ये जे काही आतापर्यंत मिळालेले आहे, तर यामध्ये 296. तर किती फार्मरला मिळालेलं आहे, 2,552. तर हे कोणतं आहे, हे अमरावती जिल्हा आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमचा कोणता जिल्हा आहे. तर हा जो जिल्हा हा खाली आहे, तर जे काही छत्रपती संभाजीनगर आहे. त्यानंतर ह्या जो जिल्हा खालचा, तर या जिल्ह्यात बुलढाणामध्ये अधिकसुद्धा जमा झालेला नाही. तर त्यामध्ये जे आहे अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. जे काही लेटेस्ट अपडेट तुम्ही इथं डेट बघू शकता, जे काही अपडेट झालेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे जे तुम्ही इथून चेक करून घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे, त्यानंतर तुमच्या खात्यात तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणार की नाही ते सुद्धा बघू शकता. तर इथं फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं आल्यानंतर इथं कॅप्चा आणि जे काही तुमचा मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं मोबाईल नंबर टाकून घेऊया आपण. त्यानंतर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं आपल्याला जे काही आधारचं ऑप्शन आलेलं आहे, तर दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिलेला असल्यामुळे जे काही इथं असं ऑप्शन आलेलं आहे, तर इथं आपण पुन्हा कॅप्चा टाकायचं आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं जे आहे का आपण आधार नंबर इथं जे एंटर करून घेऊया. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, म्हणजे जे काही फॉर्म भरता वेळेस दिला होता त्यावरती एक OTP जाईल. तर OTP सेंड झालेला आहे. तर तुम्ही तो बघू शकता जे काही OTP आहे इथं सेंड झालेला आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे. तर इथं OTP जे आपण कॉपी आणि इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण यामध्ये लॉग इन व्हाल. तर त्यामध्ये जे काही खरीप पीक विमा आता आपण सिलेक्ट करून घेऊया इथं. तर खरीप पीक विमा जिथं झूम इन केल्यानंतर इथं बघू शकता जे काही खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. तर रब्बी पीक विमा जे काही 5 ऑक्टोबरला जमा होईल. तर इथं जे आता आपण रब्बी सिलेक्ट करून घेऊया. रब्बी सिलेक्ट केल्यानंतर टोटल क्लेम इथं काहीच दाखवत नाही. तर खाली बघूया आपलं अप्रूव्हल झालं का तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही तो बघू शकता जे काही अप्रूव्हल आहे इथं आपल्याला मिळालेलं आहेत. तर येत्या 5 ऑक्टोबरला DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पीक विम्याची जे काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल. त्याचप्रमाणे जर तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. किंवा तुम्हाला जे आहे पुन्हा इथं यायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमच्या कोणत्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, म्हणजे आधार लिंक आहे, ते सुद्धा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरून चेक करू शकता. तर तुमचे जे काही पैसे विम्याचे येणार आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर बँक संचित स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पीक विम्याची संपूर्ण माहिती तुम्ही जे इथून चेक करू शकता. जर तुम्हाला पीक विमा संदर्भात काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्हाला अधिक पीक विम्याची रक्कम जी काही तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल.
तर तुम्ही जे आहे ऑनलाईन तक्रारसुद्धा इथून जे पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून करू शकता. जर तुम्हाला खरीप पीक विमा आधी काही मिळालेला नसेल तर त्याची ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा मिळू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला. तर लगेच पहा. थँक्यू.